गुरुवारचा दिवस होता. गुरुवारच्या दिवशी आपण आलो होतो बुंदेलपुरामध्ये. बुंदेलपुरामधला थोडासा हा वाद होता, कारण की खूप जुना वाद आहे. आणि त्या दिवशी पाहिलं होतं आपण आपल्याच न्यूज चॅनलवर की इथून खूप मोठी रॅली गेली होती पोलीस स्टेशन पर्यंत. तिथं गेल्यानंतर बऱ्याचशा लेडीज होत्या, आतमध्ये गेल्या आणि तिथले जे ठाणेदार आहेत त्यांना ते निवेदन देणार होते. निवेदन दिल्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या होत्या आपण, त्या थोड्याशा अशा होत्या की त्यांचं म्हणणं होतं की जे निवेदन देताना जे ठाणेदारांशी त्यांच्यासोबतची जी वागणूक होती ते गैर वागणूक होती असे त्यांचं म्हणणं आहे. आज हे माझ्यापाशी त्यांनी कागद दिले, जवळपास या 18 प्रती आहेत. 18 प्रती आणि त्या दिल्या त्यांनी पोलीस अधीक्षक अमरावती, SP साहेब अमरावती इथं त्यांची तक्रार दिली. आणि नेमकं विषय काय, कारण की आपण त्या मागच्या गुरुवारच्या दिवशी जे न्यूज केली होती ते शेवट आपण म्हटलं होतं की इथला जोही प्रकार राहील तो आपल्या मराठी 24 तासवरच आपण दाखवू. तर आपल्यासोबत जे काही इकडे गर्दी दिसून राहिली हे आता जमलेले आहेत, कारण की इथून जवळपास हे 61 लोक हे गेले होते अमरावतीसाठी तक्रार करासाठी. पूर्ण तक्रार काय कशी केली आणि SP साहेबांनी काय आश्वासन दिलं ते विचारू. तर त्यावेळेले जसं ज्या फोकसमध्ये जे दोन चेहरे होते, एक ताई होती मागच्या न्यूज मध्ये आणि एक दादा होते. दादा, तुमच्या तक्रारी घ्या. ताई, तुम्ही आज SP साहेबांकडे गेले होते अमरावतीला, तर SP साहेबांच्या मार्फत तुम्हाला काय आश्वासन मिळालं? सध्या तर आम्ही तक्रार केली आहे 61 लोकांनी, यानी हम लोग 61 लोगों ने हमने तक्रार की है SP साहब को. अब देखो आगे SP साहब क्या करते करके. थानेदार सर ने जो हमारे साथ बदसलूकी जो दुर्व्यवहार किए थे उसके प्रति हमने बोले थे कि हम तो तकरार करेंगे, क्योंकि ये बार बार का एक बार होना ही था. तो इसलिए आज हमने SP साहब के पास लेटर ले जाके उनकी तकरार किए है थानेदार सर की. अब देखो SP साहब आगे क्या एक्शन लेते हैं, बस वो देखना बाकी है अब. अच्छा, आपला जो मागचा जो विषय होता म्हणजे त्रिशूल जे नेले होते त्याच विषयाबद्दल तुम्ही मागच्या वेळेला निवेदन दिलं होतं. त्यानंतरच ते जे तुम्ही सांगितलं थोडं गैरवर्तणूक भेटली, त्यानंतर तुम्ही तक्रार द्यायला गेले. सोबतच आपले सुशील दादा आहेत. सुशील दादाही मागच्या वेळेला पाहिलं आपण की ते नेहमीच त्या देताना होते ते. तर सुशील दादा तक्रार दिली, जवळपास 61 जण तुम्ही गेले होते आणि याच्यात प्रतीत दिसून राहिले मला 18 जणांनी तक्रार दिली. नेमका SP साहेबांकडून काय आश्वासन मिळालं? SP साहेब आज मीटिंग मध्ये होते, आम्ही गेलो होतो. SP साहेब आज मीटिंग मध्ये होते. आमचे एवढे 61 लोक तर जाणं तिथं जे आहे SP साहेबांकडे पॉसिबल झालं नाही. पण त्यांचे जे आपण प्रतिनिधी म्हणतो ते प्रतिनिधी आपण इथे त्यांच्याकडे पाठवले होते, यांनी स्वतः पाठवले होते. आज SP साहेबांना आपण ठाणेदाराविरुद्ध तक्रार केली आहे की ज्या दिवशी, कारण की ते थोडं ते सोमवार असल्या कारणास्तव आम्ही त्या दिवशी जाऊ शकलो नाही, पण त्याची तक्रार लेट का न हो आम्ही त्याची तक्रार केली. आणि पुढे पण आता आम्ही यांना पोलीस महासंचालक मुंबईला मी बाय पोस्ट या सर्व तक्रार पाठवल्या आजच. आणि त्यानंतर जे गृह विभाग आहे त्यांना देखील आम्ही या तक्रार पाठवल्या. निश्चितच ते याच्यावर कारवाई करतील मला तरी असं वाटते, पण पुढे बघू. कारण ठाणेदाराचं असं म्हणणं एकातर्फी बाजू घेणं हे बरोबर नाही, मला तरी असं वाटते, पर्सनली मत आहे. आणि आम्ही तर कसंही करून घेतो, पण एखाद्या महिलेसोबत किंवा एखाद्या लेडीज सोबत जर तुम्ही एवढ्या बदसुरुकीनं हा ठाणेदार बोलू शकते तर मग बरं झालं आम्ही एवढे 150-200 लोक तर ठाण्यात गेलो होतो. एकट्या गेल्या असत्या तर काय मारलं गिरलं असतं काय माहित त्यानं. तुम्ही आपण पाहिलं आपल्या चॅनलमध्ये किती लोक होते, आम्ही लय होते. आम्ही एक जण गेला असता तर काही विषय गेला असता, पण आम्ही एवढे जण गेला असताना माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग आहे. चल म्हणे याला बाहेर काढा. मला नाही म्हटलं, लेडीजने म्हटलं बाहेर काढा म्हणे, यायला अंदर कोणी दिलं म्हणे एवढं. अरे भाई, आमची तक्रार घ्या ना तुम्ही. आम्ही आमचे ठाण्यात रिपोर्ट द्यायला आलो, आमची तक्रार घ्यायला आलो, याचा अर्थ गदे थोडी आहो आम्ही त्या शिक्कान जाऊ द्या. अरे आमचं ऐका ना. आज आम्ही त्या जे इथले उपविभागीय पोलीस आहेत त्यांच्याशी मी स्वतः भेटलेलो आहे. शिवम कुमार साहेब तर सुट्टीवर गेले, त्यांच्या जागी एक अतिरिक्त चार्ज आलाय त्यांना, ते मला माहिती नाही कोण आहे, पण त्यांनी लगेच ते ठाणेदाराशी बोलतो म्हणून त्यांच्यावर आपण कारवाई करू असे मला त्यांनी तोंडी आश्वासन दिलेले आहेत. आज SP साहेबांना हे 61 लोकांची तक्रार दिली. 18 लोकांची आपण हे 18 लोकांचे जे आहेत ते प्रति आपण जाऊन दिली आहेत आणि 61 लोकांची तक्रार आपण बाय पोस्ट केली आहे, जेणेकरून 61 मी नेऊन दिले आहेत आणि हे जे बाकीचे आहेत त्यांनी बाय पोस्ट त्यांना आपण तक्रार दिलेली आहे असं मला वाटतं. आता पुढे पाहू, जर हा विषय जर लवकर SP साहेबांना सॉल्व्ह नाही केला तर मग सर्वांची भूमिका ठाम आहे, आम्हाला उपोषणाला बसतो म्हणते आणि बसणंच आहे. जर एक मुद्दा घेऊन जर आपण एवढ्या मोठ्यामध्ये करू शकतो, आज जर हा दुसरा विषय असला असता तर राजकीय पार्टी किंवा विविध लोक इथं आले असते त्यांनी न्याय द्यायचं काम केलं असतं असं मला वाटते. आपला मुद्दा जास्त मोठा नाही दादा, 4 फुटाची गल्ली मोकळी करा
आणि आमचे ते 200-200 किलोचे त्रिशूळ आहे ते वेपन्स कसे, मला हे सांगून द्या. कारण की दादा आमचा धर्म आहे. आज तुम्ही पाहिलं आम्ही इथं आरती केली, तुम्ही पहा, तुम्ही आता आले पण आम्ही आता आरती केली. आमच्यासाठी तो एक प्रकारे देव आहे, आमच्यासाठी तो एका प्रकारे देव आहे. आमच्या देवाचा अपमान झालाय, कधी सहन करणार नाही. मग आम्ही संविधान पद्धतीनं करू किंवा न्यायालयीन पद्धतीनं करू, पण आम्ही त्याचा अपमान सहन करू नाही, हे लिहून देतो इथं लागलं. अपमान कसे सहन करणार, आमचा देव आहे ना तो. त्याले तुम्ही कचराच्या गाडीत नेता म्हणजे आम्ही काय रस्त्यावरचे आहो काय? अरे कचऱ्याची गाडी व्हिडिओ आहे माझ्याकडं, टाली, त्या कचऱ्याच्या टालीमध्ये ज्यामध्ये नालीचा कचरा उचलतात ते लोक, त्या गाडीमध्ये आमच्या देवाचे त्रिशूल नेले आहेत. मग जाऊ कुठं, ठाणेदाराजवळ जाऊ म्हणते आणि सही शिक्का मारतो. बी याचं झालं काय हे तर सांग, हे फाडू का मग आता इथं? ठाण्याच्या उपस्थितीमध्ये हे सगळे कांड झाले आहे. ठाणेदार मौजूद आहे, म्हणजे पुरे डिपार्ट इथे जमा होता, त्याच्या मौजूदने त्यानं, आणि हे जे छोटे त्रिशूल आहे ना, हे त्रिशूलाही म्हणे की आरीनं कापून काढा म्हणे याले. म्हणजे आमच्या देवाला तुम्ही आरीनं कापू शकता काय? हे आमचा मुद्दा हे आहे की आमच्या देवाचा अपमान सहन करणार नाही. बरोबर. आज तुम्ही मग तक्रार दिली ना, होते काय तक्रार दिली ना तुम्ही? आज तर तक्रार दिली. आता हे पा, हा एक विषय होता, आता याच्यावर त्या धंदारानं सही शिक्के मारले, माझ्याकडे आहेत त्याचे, त्यांना सही शिक्के मारले. मला तुम्ही सांगा, आम्ही तक्रार दिली त्याचं झालं काय? एका वर्षात 6 महिन्यापासून हे तिथं घुमून राहिले. एकूण एक निवेदनच्या कॉप्या, एकूण एक शिक्क्यात माझ्याकडे तिथे देण्याचे. किती निवेदन, किती जवळपास अंदाजे 3 ते 4 निवेदन गेले माझे एसपी ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला, बीडीओ साहेबाला, तहसीलदार साहेबाला, असं बांधकाम विभागाला. आता हा माल आहे म्हणते, हटा जोरा समज. हे पहा, आता हा कोणाचा आहे, मायबाप आहे का नाही आहे याचं, हे तर दाखवा. आम्ही तक्रार करायला गेलते म्हणते ह्या अतिक्रमणचा माल आहे. नाही तेव्हा नगर परिषदचे सीओ साहेब ते काय म्हणते बा, ते जेसीबी घेऊन देतात लोकांच्या घरी, गरीब लोकांचे घर तोडतात हो. आणि तो अतिक्रमण केलेली जागातलं ते लोक तोडत नाही म्हणते. सांगा मग आता, म्हणजे कुठं ना कुठं तरी पिक्चर होऊन राहिला याचा अर्थ मी समजू शकतो. आता ते उपोषणात काढू आपण एकेकाचं काय आहे, पण आपलं न्याय देण्याचं काम आहे, न्याय करू. हे पक्का आहे, इथं तुमच्या समोर सांगून झालो, शेवटी सांगून झालो, आमच्या देवाचा अपमान झालाय. गोष्ट ऐका, आमच्या देवाचा अपमान झालाय आणि तो अपमान आमचा कथाही आम्ही सहन करून या खपून घेऊन हे लिहून देतो इथं, आणि होणारही नाही यानंतर. हा विषय आहे त्याच्यानंतर. नमो पार्वती पति, हर हर महादेव. देखो कैसा है कि अब हम पे तो फ्री में एट्रोसिटी लग गई कि हमने बाबा साहब पे पत्थर मारे थे करके, ऐसा कुछ लोग बोलते, पर आज भी हमारे पास वीडियो है, हम कोर्ट में पेश करेंगे कि पत्थर किसने मारा. हम पे एट्रोसिटी लगी है, चलता हम, पर हमारे पे हमने पत्थर क्या कंकर भी नहीं उठाए. ये बाबा साहब की प्रतिमा को हम तो उतना ही मानते जितना छत्रपति शिवाजी महाराज को मानते. भावना दोनों से जुड़ी है हमारी, पर हम पे ऐसे इल्जाम लगाए गए. चलो ठीक है, मैं कोर्ट को नहीं डरता, मैं कचहरी को नहीं डरता, जो केस लग गई झूठी तो वो बाबा भोलेनाथ दिखेगा. बाकी त्रिशूल नहीं, ये गलत है, ये नहीं चलेगा. कौन सी गाड़ी में उठा रहे तुम? जवळपास आता सुशील दादाही बोलले, ताई पण बोलली, ज्या पद्धतीचा त्याच्यासोबत जे वागणूक झाली अशी समजा त्यावेळेला, कारण की त्यावेळेला आपण इथं नव्हतो. आपलं काम आहे फक्त न्यूज करणं आणि न्यूजच्या माध्यमातून सगळ्यापर्यंत बातमी पोहोचवणं. आता विषय आता त्यांचा तुम्ही ऐकूनच घेतला की ते कोणत्या पद्धतीनं कोणत्या गोष्टी करणार आहेत. ठाणेदारांची त्यांनी कंप्लेंट केली, त्यानंतर एसपी साहेबांकडे त्यांनी 18 जणांच्या तक्रार केलेली. त्यानंतर त्यावरही त्यांचा जर कधी तोडगा निघाला नाही तर त्यांनी सरळ थेट त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. आणि पूर्ण माहिती आणि बातमी याच्यानंतरही, आताही सांगतो, याच्यानंतरही पूर्ण बातमी या ठिकाणची याच्यानंतरची आपल्या मराठी 24 तासवरच तुम्ही पाहणार आहात.